पाच राज्यांच्या महत्त्वाचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे। पश्चिम बंगालमधलं चित्र आपण बघितलंय। पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये कुठेतरी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। भाजप आणि तृणमूल सारख्याच आकड्यांवरती सुरुवातीच्या कालामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचवेळी आपण जर बघितलं तर नंदीग्राममध्ये मात्र ममता बॅनर्जी अजूनही पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। भाजप 97 तर तृणमूलला 187 जागांवर आघाडी मिळाली आहे। आतापर्यंतचं चित्र स्पष्ट झालंय। बंगालमध्ये पुन्हा तृणमूलची गाडी सुसाट असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। नंदीग्राम मतदारसंघातनं मात्र ममता बॅनर्जी ह्या अजूनही पिछाडीवर आहेत। भाजप 97 तर तृणमूल 178 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र सुरुवातीच्या कालामध्ये स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। तृणमूलने 187 जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजपने तब्बल 87 जागांवर लीड केलंय। बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची गाडी सुसाट असल्याचं पाहायला मिळतंय तर भाजप रिव्हर्स गेअरवर असल्याचं चित्र पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपने 98 जागांवर लीड घेतली तर तृणमूल काँग्रेसने 178 जागांवर आघाडी घेतली आहे। बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूलची गाडी सुसाट धावत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पश्चिम बंगालमधलं चित्र आपण पाहतो। या संदर्भातले वारंवार ताजे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुर्तास माझा सहकारी ऋषी माझ्यासोबत जोडला गेलाय। ऋषी, आपण जर बघितलं तर नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी अजूनही पिछाडीवर आहेत, मात्र कुठेतरी तृणमूल आता आघाडीवर असल्याचं चित्र आहे। या क्षणाची मोठी बातमी आहे, कारण तृणमूलने जे दावे केले होते त्या दाव्याच्या पल्ल्यावर जाऊन तृणमूल पोहोचले आहे असंच म्हणू शकतो। 178 टीएमसी, बीजेपी 106 हे अर्थात कल आपण बघतोय। तर पुदुच्चेरीचं जे चित्र पाहिलं तर त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय। पुदुच्चेरीमध्ये देखील अर्थात 30 जागांसाठी ही अत्यंत महत्त्वाची लढत होती आणि ज्यामध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे तर 3 जागांवर काँग्रेस आहे। त्याच वेळेला जर आपण आसामचं चित्र पाहिलं तर आसाममध्येही बीजेपीनं जवळजवळ 78 जागांचा आकडा पार केला आहे, तर जिथे बहुमतासाठी 64चा आकडा महत्त्वाचा आहे। तर त्याच वेळेला 38 जागांवर केरळचं 38 जागांवर काँग्रेसचं चित्र पाहायला मिळते। एकूणच या संदर्भात आपण या सगळ्या अपडेट पाहणारच आहोत, पण आपण चर्चा करतोय। आपल्यासोबत अरुण खोरे राजकीय विश्लेषक जोडले जात आहेत, तर गणेश हाके भाजपचे प्रवक्ते जोडले जात आहेत। सुरुवातीला मी पहिल्या प्रतिक्रियेसाठी गणेश हाके यांच्याकडे जातोय। गणेश हाके, 5 राज्यांचे निवडणूक, काही पोटनिवडणुका आहेत, अगदी कर्नाटक असेल, पंढरपूर असेल, पहिली प्रतिक्रिया काय आहे या सर्वांवर? अत्यंत समाधानकारक अशा स्वरूपाचे कौल आपल्या हाती येत आहेत। खरं म्हणजे अपेक्षेपेक्षा तुम्ही ज्या पद्धतीनं आता म्हणजे पश्चिम बंगालमधल्या निकालाच्या संदर्भात आपण सांगत आहात, पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने तिथं यश संपादन केलेलं आहे, जिथं 3 जागा होत्या 2016च्या निवडणुकीमध्ये, आता जवळपास 100पेक्षा अधिक जागांच्या वरती भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे। मी सुरुवातीपासून आम्हाला असं वाटलं होतं की म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल, पण अजूनही म्हणजे कौल अजून हाती यायचे आहेत, अंदाज अशा पद्धतीचे आहेत। आणि खरं म्हणजे निश्चित पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येत आहे। आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश आसाममध्ये आणखी परत मिळतं आहे आम्हाला। आज 78 जागा म्हणजे आम्ही ऑलरेडी म्हणजे ज्याला आपण बहुमताचा आकडा म्हणतो तो आम्ही पार केलेला आहे आणि आसाममध्ये आमची सत्ता पुन्हा आम्ही कायम राखण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेले आहोत। अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथल्या आमच्या सरकारनं काम केलं। केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून तिथं ज्या पद्धतीनं काम आसाममध्ये केलं त्याची पावती नक्कीच आपल्या आसाममधल्या लोकांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिली आहे। त्याचप्रमाणे खरं म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी किंवा तृणमूल काँग्रेसचे जे कोणी चाहते आहेत त्यांनी फार इतकं खुश होण्याचं काही कारण नाही आहे की भारतीय जनता पार्टी 3 वरून जर 100चा आकडा जर क्रॉस करत असेल तर मला असं वाटतं की ही भारतीय जनता पार्टीचं पण कौतुक आहे। कारण ज्या पद्धतीने गेली 2 वर्ष भारतीय जनता पार्टीने तिथं संघटनात्मक पातळीवरती असेल किंवा विकासाच्या पातळीवरती असेल, पश्चिम बंगालला गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी, तिथल्या रोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र म्हणून खरं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या सरकारनं आम्हाला अजिबात सहकार्य केलेलं नाही। कुठल्याही केंद्राच्या योजना तिथं त्यांनी राबवल्या नाही। खरं म्हणजे तिथल्या जनतेचं फार मोठं नुकसान केलं। पीएम म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठीची शेतकरी सन्मान योजना असेल, आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, तिथं त्यांनी राबवली नाही। खरं म्हणजे ही राबवली असती तर म्हणजे त्याच्यामध्ये राजकारणाचा जो भाग आहे ते लोकांचं हित झालं असतं, तेही केलं नाही। आणि त्याचा राग म्हणून आज म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या वरचा हा भारतीय जनता पार्टीला तिथल्या लोकांनी कौल दिलेला आहे। सत्ता येईल किंवा नाही येईल हा प्रश्न नाही आहे, पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं पश्चिम बंगालमध्ये सर्वच पातळीवरती आघाडी मिळवलेली आहे, अनेक ठिकाणी आता नंदीग्राममधून सुद्धा म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हा सुद्धा पिछाडीवर आहे। याच्यापेक्षा आणखी मला सांगा तिथल्या लोकांची नाराजी कुठल्या पद्धतीने तुम्ही मोजणार आहात?
हीच परिस्थिती आसाममध्ये आहे. आसाममध्ये ज्या पद्धतीनं सांगत होते की आसाममध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार नाही, फार मोठा तिथं असंतोष आहे या सरकारच्या बद्दलचा. मला असं वाटतं लोकांनी या आपल्या मतदानाच्या पेटीतून हे दाखवून दिले की केंद्रातल्या नेतृत्वावरती, राज्यातल्या नेतृत्वावरती आणि भारतीय जनता पार्टीवरती तिथल्या मतदारांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे, मला असं वाटतं की ते निश्चितपणे हे एक आशादायी आणि विकासाला महत्त्व देणारे, कुठल्याही पद्धतीचे जातीयतेचं धर्माचं राजकारण न करता, म्हणजे ज्याला अल्पसंख्याकांचं म्हणतो लांबून न करता, पश्चिम बंगालमधली जी निवडणूक प्रत्येक वेळेला, म्हणजे पूर्वी कम्युनिस्ट डावे हे त्या पद्धतीनं लढत होते, त्याच्यानंतर खरं म्हणजे त्या कंटाळे लोक म्हणून पर्याय म्हणून ममता बॅनर्जीला त्यांनी संधी दिली, पण ममता बॅनर्जींनी सुद्धा त्याच डाव्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत तिथं जो पद्धतीचा काही हायदोस घातला, भ्रष्टाचार असेल, असंतोष असेल, दहशत असेल, त्यामध्ये एकारशाही असेल, या सगळ्या लोक कंटाळलेले, त्याचं हे प्रतीक आहे. 100च्या वरती जागा भारतीय जनता पार्टीला मिळत आहेत म्हणजे अगदी. आणि म्हणून आणि आसाममध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला यश मिळाले ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. पुदुचेरीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे, म्हणजे पुदुचेरी आणि आसाममध्ये सत्ता राखण्यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी झालेलो आहोत. आणि जे यश आम्हाला पश्चिम बंगालमध्ये मिळालेलं आहे ते खरंच सर्वच राजकीय पक्षांनी खरं म्हणजे तोंडात बोटं घालावी, आश्चर्य वाटावं, इतके चांगल्या पद्धतीने. नक्कीच या सगळ्याची मीमांसा आता एकूण देशाचा ट्रेंड जर बघितला, हा नक्कीच या सगळ्याच गोष्टी आता दिवसभर बोलतच राहतील, पण या सगळ्या यशाबद्दल ॲडव्हान्स शुभेच्छा हेही अगदी मान्यच करावं लागेल. मी जातोय आता अरुण खोरे, राजकीय विश्लेषक आहे. खोरे सर, एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याने येते. मला आठवते की 2 वर्षापूर्वी तुमचं एक आर्टिकल गाजलं होतं आणि त्याच संदर्भातला हा महत्त्वाचा विषय आहे की दक्षिणेचं राजकारण हे नेहमी अनाकलनीय राहिलं आहे. ज्या दक्षिणेची सत्ता मिळावी हे भाजपचं फार मोठं स्वप्न आहे. म्हणजे अगदी कोणी कितीही नाकारलं तरी एक देशा एक भाषा हे धोरण राबवणं, तिथनं त्याचा कट्टर विरोध असणे, तिथपासून ते रजनीकांतचा पक्ष, कमल हसनचा पक्ष, छोटे छोटे प्रादेशिक पक्ष, अशा वेगवेगळ्या गोष्टी या घडल्या गेल्या. पण तरी देखील DMK विरुद्ध AIADMK अशीच ही लढत राहिली. तामिळनाडूच्या कलावरनं तुमची काय प्रतिक्रिया आहे सर? मला असं वाटतं की तामिळनाडूमध्ये तिथला मतदार हा अतिशय सुजाण आहे. एकतर तो राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक असा मतदार आहे आणि तो जागरूक मतदार जो आहे तो काय पद्धतीने मतदान करायचं हे ठरवतो. अगदी. मुळात अण्णा DMKचे ज्या अम्मा होत्या अम्मा जयललिता, त्यांचं निधन एक 2-3 वर्षापूर्वी झाल्यानंतर या जयललिता या काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये तिथलं राजकीय वातावरण बदलायला लागलं. अगदी. आणि करुणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन यांनी त्या सगळ्या राजकारणाची सूत्र हातामध्ये घेतली आणि आता आपल्याला जे निवडणुकीचे कल दिसत आहेत ते मुख्यतः द्रमुकच्या बाजूने दिसत आहेत. आणि निश्चितपणे मला स्वतःला असं वाटतं की तिथे भाजपला फार मोठं यश अजिबात मिळणार नाही आणि भाजपच्या एकूण चित्राचा जरी विचार आपण केला तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला तिथे फार मोठा सेटबॅक नेहमीप्रमाणे बसणार आहे. याचं कारण भाजपची जी प्रतिमा आहे ही प्रतिमा उच्चवर्णीयांचा, उच्चवर्गीयांचा, प्रस्थापितांचा, सनातनांचा. सर, मी तुम्हाला थोडंसं इथे थांबवतो. अनेक राज्यामध्ये गेले अनेक वर्ष. कोरे सर, हा मुद्दा का महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. कारण अगदी शबरीमाला असेल, दक्षिणेची मंदिरं असतील, तिकडे जाणारं हिंदू कार्ड असेल, या सगळ्या खेळी खेळल्या गेल्या आणि राजकारणात यशापयशाच्या गोष्टी करताना याही गोष्टी महत्त्वाच्या. प्रयत्न कोणी कमी नाही केले. आम्ही जसा 2003 जागांवरनं 100 जागांची आघाडी, हे जसे बहुमताचे किंवा असे विजयाचे दावे असतात ना, त्याच्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं, त्या तुलनेनं आकडे वाढलेत का हे जसं मान्य करता येणार नाही. त्याच पद्धतीनं हे सगळं हिंदू कार्ड खेळलं गेलं दक्षिण भारतात. केरळात कमी नाही खेळलं गेलं किंवा तामिळनाडूत कमी नाही खेळलं, पण तरी देखील जो एक ठळकपणा हवा होता तो दिसत नाहीये. नाही, बरोबर नाही, मला हे मान्य आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, केरळ काय किंवा तामिळनाडू काय, सारी गोष्ट की केरळमधल्या काही नन्सना मध्य प्रदेशमध्ये एका ठिकाणी रेल्वेतनं उतरवण्यामध्ये आलं. त्यांचा अपमान केला गेला. त्याबरोबर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी तिथे हस्तक्षेप केला आणि गृहमंत्र्यांच्याकडे तक्रार नोंदवली. अगदी. या पद्धतीने जे राजकारण भारतीय जनता पक्ष विघटनाचं राजकारण करतोय, गणेश आखी किती जरी विकासाच्या गप्पा मारत असले तरी पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल आणि केरळ असेल, तामिळनाडू असेल, या सगळ्या ठिकाणी मुख्यतः धार्मिक विभाजनवादाचं राजकारण भारतीय जनता पक्ष खेळतोय. दुर्दैव याविषयी असं आहे, दुर्दैव म्हणतोय मी, आणि दुर्दैव आणि आपल्या घटनात्मक संस्थांचा कमकुवतपणा, त्यांच्या पाठीला कणा नसणं. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाला तमिळनाडू, बंगाल आणि आसाम या सर्व ठिकाणी निवडणूक आयोगाचं मोठं सहकार्य भारतीय जनता पक्षाच्या बेलगाम प्रचाराला राहिलेलं आहे.
नाही तर विचार करा ना तुम्ही, ज्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची टिंगल करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला, त्यावेळेला निवडणूक आयोगाने तिथे हस्तक्षेप करायला पाहिजे होता. तो केलेला नाही. मला असं वाटतं, ज्या देशाचा पंतप्रधान या देशातल्या एका महिला मुख्यमंत्र्याची चेष्टा करतो, त्या राज्यातले लोक तर त्यांना धडा शिकवणारच आहेत त्यांच्या पक्षाला. पण हे अतिशय असभ्य, असंस्कृत अशा स्वरूपाचं पंतप्रधानांचं वर्तन होतं. आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये निवडणूक आयोग कमी पडला. नक्कीच. निवडणूक आयोग म्हणजे भारतीय जनता पक्षाची चमचेगिरी, चापलूसगिरी करणारी घटनात्मक यंत्रणा, अशा पद्धतीने त्यांचा या 2-3 राज्यांच्या मधला वावर होता. आणि त्यामुळे जे काही भाजपला यश मिळेल त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाची चापलूसगिरी निवडणूक आयोगाने केली. नक्कीच हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. हाकेंकडनं याचंही उत्तर घेणार आहेत, पण मी आता राजेश कुमार यांच्याकडे जातो. राजेश जी, जब ये चुनाव जब शुरू हुआ था, एक सबसे बड़ा सवाल यहाँ पे पैदा हुआ था कि प्रशांत किशोर, जिसके बारे में आज अभी कोई बोल नहीं रहा है लेकिन ट्विटर पे सबसे ज्यादा उनकी चर्चा है, प्रशांत किशोर ने 20 दिसंबर 20 को एक ट्वीट किया था. उसमें उन्होंने लिखा था कि इस इलेक्शन में भाजपा को पश्चिम बंगाल में 2 डिजिट्स के लिए लड़ाई करनी होगी. देखो, हम सब पॉलिटिक्स जानते हैं, हम सब लोग इलेक्शन जानते हैं. 2 डिजिट्स का मतलब 10 या 12 नहीं होता. 2 डिजिट्स का मतलब 100 के नीचे रहे, ऐसा वो बोला था. लेकिन आज मतलब जब 8वें चरण का जब चुनाव हो रहा था, तब कोई मान नहीं रहा था ऐसा हो सकता है, क्योंकि 100 या 200 की ही लड़ाई हुई, सबने ठान लिया था. लेकिन प्रशांत किशोर के जो वर्ड थे वो कभी इस वक्त सही साबित हो रहे हैं, क्योंकि 99 से लेके 100 से लेके 110. आपकी नजरिए से प्रशांत किशोर का वो ट्वीट और आज की स्थिति क्या है? देखिए, इसमें तो कोई दो मत नहीं है कि प्रशांत किशोर जो हैं वो एक चुनाव विश्लेषक के रूप में चुनाव का आकलन करने के लिए उनके पास पूरी टीम होती है, ताकत होती है, और वो आकलन करते हैं. और उन्होंने भी कहा था कि वो 2 डिजिट मतलब आप 10 से लेकर 99 को काउंट कर सकते हैं. लेकिन प्रशांत किशोर के जो आकलन है, इसमें एक बीच में एक ऑडियो वायरल हुआ था, पॉडकास्ट वायरल हुआ था. वो वायरल हुआ था ऑडियो में. वो कह रहे थे कि बीजेपी को बहुत सीटें मिल जाएगी, तृणमूल गिर जाएगी. हाँ, तो वो दोनों तरह की बातें उनके सामने आ गई. ठीक, तो आकलन तो ये था. लेकिन जहाँ तक चुनाव की बात है पश्चिम बंगाल की, मैं ये भी कह रहा हूँ कि बीजेपी को 99 सीटें भी दिख रही है. अभी चुनाव में बहुत सारे काउंटिंग के चरण बाकी हैं, वो दिखना होगा. लेकिन 99 सीटें भी लाना 100 हो गई बीजेपी के, ये बहुत बड़ी बात मानता हूँ मैं. हाँ, क्योंकि पश्चिम बंगाल में जहाँ बीजेपी का जनाधार नहीं है, वहाँ 100 सीटें आ जाना एक बड़ी बात है. इसका मतलब है कि वहाँ उनकी कांग्रेस नहीं और सर, वामपंथ मेरा फिलहाल मेरा खुद का ऐसा मानना है कि अगर आप ये अगर रेशो लगाते हो तो लोकसभा के इलेक्शन क्यों भूल जाते हो? अगर लोकसभा के इलेक्शन का देखा जाए तो ये जो आंकड़ा है, ये 150 तक जाना ही चाहिए. अगर लोकसभा के, मैं लोकसभा के हिसाब से बात कर रहा हूँ. आप देखेंगे कि जहाँ उनका 2014 में लोकसभा में सिर्फ उनको 2 सीटें मिली थी, आप वहीं आके देखें 19 की लोकसभा में बीजेपी को 18 सीटें मिली. और 18 सीटों को, लोकसभा के 18 सीटों को यदि आप विधानसभा में डिवीज़न करेंगे, बांटेंगे, तो बीजेपी 128 सीटों पर आगे दिख रही है यदि उसके हिसाब से देखेंगे तो. लेकिन आपको हमेशा याद रखना होगा कि लोकसभा का चुनाव और विधानसभा के चुनाव में अंतर होते हैं. यदि लोकसभा को आप तुलना बना रहे हैं तो लोकसभा के हिसाब से अभी बीजेपी को कम से कम 128 क्रॉस कर जाना चाहिए था, बराबर, जो आके अभी आंकड़े 100 पे रुकी हुई है. मी गणेश हाके यांच्याकडे जातो. गणेशजी, आपण या सगळ्या निवडणुकीत मला सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली वाटत असेल तर तो म्हणजे आसामचा विजय. तुमच्यासाठी सोपाच होता, पण विशेषतः काँग्रेसचं राजकारण किंवा पुदुच्चेरीचं जर आपण पाहिलं तर काँग्रेसचं राजकारण आणि काँग्रेसची मारलेली मुसंडी ही तर कोणीच अनपेक्षित धरली नव्हती. कारण काँग्रेसनं ज्या पद्धतीनं ही सगळी निवडणूक यंत्रणा राबवली, त्या तुलनेत आसामच्या आणि पुदुच्चेरीच्या विजयाबद्दल तुमची काय मत आहेत? कारण आसामचा जर नीट आकडा बघितला तर 43 आकडा हा कोणी त्यांना रजिस्टर केला नव्हता, पण काँग्रेस वाढली आसाममध्ये. तुलनेनं भाजपचा विजय तिकडे जरी नक्की मानला गेला असला तरी त्याच वेळेला पुदुच्चेरीमध्ये देखील सध्या ही जागा आपण पाहतोय 9 आणि 5 असतील किंवा अशा पद्धतीनं जरी होत असतील तरी 3 वर राहिले. पण त्या ठिकाणी देखील काँग्रेसची ताकद वाढली आहे. तुलनेनं जिथे सोपा विजय भाजपचा अगोदरच माध्यमांनी मानला होता तिथे. गणेशजी, काही नाही बघा, 2 गोष्टी आहेत की जे नाही आपण जे म्हणालात ना की पुदुच्चेरीमध्ये जे काही आत्ताची तुम्ही जे सांगितलं आम्हाला की तिथं काँग्रेसच्या 3 जागा
30 आता एकूण जागांच्या पैकी समजा आमच्या एक 12 जागा जर आम्हाला जर म्हणजे मिळत असतील की त्या, तर मला सांगतो तिथं काँग्रेस वाढते आहे असं म्हणणं मला असं वाटतं की ते म्हणतं गैर आहे. अगदी. तीच परिस्थिती ती आसाममध्ये. अहो यावेळेला तर असं सांगितलं होतं, सुरुवातीला असं प्रिडिक्ट केलं होतं, ज्या आपल्या नागरी म्हणजे अमेंडमेंट जे बिल आपण च्या संदर्भामध्ये तिथं त्यांनी इतकं केंद्र सरकारच्या बद्दल म्हणजे त्याला अपप्रचार केलेला होता काँग्रेसनी. आणि काँग्रेस याच मुद्द्यावरती मला 2 गोष्टी आपण याच्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजे जोशीजी, की पश्चिम बंगाल असेल किंवा आसाम असेल, इथं मुस्लिम मतदानाची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास पश्चिम बंगाल म्हणजे 30% मतदान हे मुस्लिम मतदान आहे. त्याच्यामध्ये मग बंगाली आणि आपले इथले जे आसामी जे मुस्लिम आहेत असे 2 प्रकारचे मुस्लिम, आणि 30% आसाममध्ये सुद्धा मुस्लिमांचं फार मोठ्या प्रमाणावरती प्राबल्य आहे. मला असं वाटतं की जिथं मला सांगा की त्या मतांची अपेक्षा आम्ही कधी करतच नाही, केलेली नव्हती मला सांगा, अशा परिस्थितीत सुद्धा बंगालसारख्या म्हणजे जिथं मुस्लिम बहुल असा शब्द आपण वापरला तरी त्याला गैर वापरणार नाही, का 30% मतदान एका समाजाचं मुस्लिम समाजाचं आहे. तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टीला 3च्या ऐवजी 100पेक्षा अधिक म्हणजे आता 128 जागांचे कौल येत आहेत, तर ते भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. तीच परिस्थिती तुम्हाला सुद्धा आसाममध्ये सुद्धा मला वाटतं की अशा ठिकाणी जिथं खरं म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये आमचा अजिबात शिरकाव नव्हता, आम्हाला स्थान नव्हतं, अशा ठिकाणी स्वतःच्या विश्वास आणि कार्याच्या विकासाच्या वरती आम्ही हे मतदान तिथं प्रत्येक वेळेला म्हणजे पश्चिम बंगाल असेल किंवा आसाममध्ये असेल तिथं जातीच्या नावावरती, धर्माच्या नावावरती इमोशनल म्हणजे विकासाचा तिथं मुद्दाच राजकारणाचा असत नाहीये. आम्ही या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहोत. अगदी. आणि आज लोकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती आहे. म्हणून आसाम सारखं राज्य असेल, पश्चिम बंगाल सारखं राज्य असेल, आणि जिथं खरं म्हणजे पुदुचेरीमध्ये तर आम्ही स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं की दक्षिणेमध्ये आम्ही कधी विचारही करत होते, कर्नाटक राज्य आमचं जर सोडलं तर बाकी ठिकाणी, पण पुदुचेरी सारखं जिथं काँग्रेसचं फार मोठं प्राबल्य की आता सत्ताच होती त्यांची तिथं, मला सांगतो अशा पद्धतीत सुद्धा नक्की. म्हणूनच मी हाच प्रश्न महत्वाचा होता की या सगळ्यामध्ये या गोष्टी अत्यंत बोलणं महत्वाचं आहे, कारण काँग्रेसचा सत्ता असताना तिथनं मिळणारा विजय हा खरोखरच अभिनंदनीय आहे, म्हणून आम्ही प्रश्न विचारला होता. पण स्क्रीनवर आता आपण काही दृश्य बघतोय, तामिळनाडूच्या विजयाची दृश्य आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. तामिळनाडूमध्ये विजयोत्सव खऱ्या अर्थानं सुरू झाला आहे, जिथली द्रमुकनं हा विजय नोंदवलेला आहे. खरं तर AIADMK तिथं पलानीस्वामींबद्दल चांगलं मत होतं, त्यांच्या जोडीला भाजप होते, पण अण्णा द्रमुक AIADMK 83वर येऊन साधारण आतापर्यंतचे कल दिसत आहेत, तर भाजपचे साधारण 5, तर अन्य हे 7 असा विचार करताना AIADMK 95 जागांवर येऊन थांबतंय. तर त्याच वेळेला द्रमुकचा जो आतापर्यंतचा कल आहे तो साधारण 138च्या घरात दिसतोय, ज्यामध्ये द्रमुकचे स्वतःचे 111 आहेत, काँग्रेसचे 13 वाढलेले आहेत आणि अन्य 14 असं म्हणून द्रमुकने बाजी मारलेली आहे. खरं तर तामिळनाडूच्या राजकारणाचा जर विचार केला तर तामिळनाडूमधली अगदी कुठलीही गोष्ट, त्यांचं समाज जीवन, त्यांच्या निवडणुका, त्यांचं संपूर्ण असणारी चित्रपट व्यवस्था, त्यांचं संपूर्ण उद्योग व्यवस्था एक दृश्यात्मकता असते. त्याच तामिळनाडूच्या निवडणुकीनंतर ही दृश्य मात्र बोलकी आहे की कशा पद्धतीनं लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलंय. खरं तर तामिळनाडूमध्ये पहिलं कोर्ट होतं की ज्याने निवडणूक आयोगाला फटकारलं की या मृत्यूची जबाबदार तुम्ही असणार काय. खरं तर ही गोष्ट पश्चिम बंगालमध्ये देखील हायकोर्ट होतं, त्यांनीही फटकारलं असतं तर कदाचित चांगले मेसेज गेले असते, पण दुर्दैवानं या याचिकेत तामिळनाडूचा निकाल हा पहिला आला. पण ही दृश्य बघतोय की कशा पद्धतीने DMK आणि AIADMKच्या निमित्तानं सुरू असलेलं चित्र आता पाहायला मिळतंय. विद्याताई चव्हाण राष्ट्रवादीच्या नेत्या आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. विद्याताई, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. देशात येत असलेला आकडा, विशेषतः पश्चिम बंगालची लढाई ही कोणी किती नाकारली तरी दीदी विरुद्ध मोदी अशीच होती. या लढाईत दीदी बाजी मारतायत असे कल आहेत. काय प्रतिक्रिया ऐकूनच 5 राज्याच्या निकालावर? विद्याताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? विद्याताई यांना आपण पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत मी जातोय अरुण खोरे सरांकडे. खोरे सर, ज्या पद्धतीनं आपण तामिळनाडूच्या राजकारणाबद्दल बोलतो किंवा इतर राजकारणाबद्दल बोलतो, काँग्रेसचा प्रभाव नाही आहे हे कितीही मान्य केलं तरी केरळमध्ये काँग्रेसनं जी ताकद लावली होती 40 जागांवरच आहेत. अर्थात मुख्यमंत्र्यांची त्यांची जी प्रतिमा आहे पिनाईची, ती प्रतिमा उजळ ठरली आणि तिथे तुलनेनं राहुल गांधींची इमेज चालली नाही. अर्थात तिथं पाडाव होण्यापेक्षा या क्षणाला जिंकणं किंवा अस्तित्वात राहणं ही काँग्रेसची लढाई होती. एकूणच या 5ही निवडणुकांमधलं काँग्रेस तुम्ही कसं बघता? खोरे सर.
मला असं वाटतं की केरळमध्ये 2-3 बातम्यामध्ये आल्या होत्या. त्याच्यामध्ये असं दिसतं की केरळच्या प्रदेश काँग्रेसमध्ये काही मतभेद आहेत. हा म्हणजे विशेषतः तिथे असलेले पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष आणि शशी थरूर यांच्यामध्ये पण काही मतभेद होते. आणि आसामच्या बाबतीमध्ये म्हणाल तर आसामच्या बाबतीमध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रयत्न खूप चांगले केले. पण गोगोईंसारखा एक मोठा नेता मधल्या काळामध्ये गेल्यामुळे नाही म्हटलं तरी एक त्यांच्या अस्तित्वाचा एक जो प्रभाव असतो तो देखील आता त्या दृष्टीने काँग्रेसला आसाममध्ये मिळाला नाही. अगदी आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसची जी ताकद दिसायला पाहिजे होती ती दिसली नाही. याचं कारण काँग्रेसच्या एकूण सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे सातत्य आणि जो एक ॲग्रेसिव्ह अप्रोच पाहिजे तो भाजपसारखा त्यांच्या एकूण प्रचार यंत्रणेमध्ये कधीच दिसत नाही. दुसरी गोष्ट आमच्यासारख्यांना असं वाटत होतं की खरं म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या बरोबर काँग्रेसने आणि डाव्यांनी जायला पाहिजे. अगदी म्हणजे मग भाजप बरोबरची लढाई ही आणखीन जरा दमदार झाली असती. पण या काँग्रेसने आणि डाव्या पक्षांनी आपली वेगळी आघाडी केली. मला तेजस्वी यादवचं कौतुक वाटतं की त्यांनी सांगितलं की मी ममता बॅनर्जींच्या बरोबर जाणार. त्यामुळे राष्ट्रीय जनता दल त्यांचा ममता बॅनर्जींच्या बरोबर राहिला. पण इकडे काँग्रेसने तामिळनाडू असेल किंवा इकडे केरळ असेल या सगळ्या ठिकाणी ज्या ॲग्रेसिव्ह पद्धतीने निवडणूक लढवायला पाहिजे होती तशी लढवली नाही. सुरुवातीच्या काही फेऱ्यांच्यामध्ये निवडणुकीचे त्यांनी प्रयत्न चांगले केले, प्रचारसभा घेतल्या. पण पुढे ही मंडळी त्या पद्धतीने एखादा खेळाडू शेवटपर्यंत टिकतो म्हणतात ना तशा स्वरूपामध्ये काँग्रेसचे नेते टिकत नाहीत प्रचारामध्ये हे लक्षात आलं. आणि त्यामुळे मोदी आणि शहा यांनी व्यवस्थित बाजी मारली. आणि विशेषतः आसामच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतं की आसाममध्ये तर खरं 2-3 मोठे विषय होते. गेल्या वर्षी केलेला तो नागरिकत्व कायदा होता. त्या कायद्यासंबंधीचा असंतोष मोठा होता. त्याच्यानंतर तिथे असलेले आणखीन छोट्या छोट्या वर्गांचे समूहांचे प्रश्न होते, स्थलांतरित समूहांचे प्रश्न होते. अशा अनेक प्रश्नांना घेऊन काँग्रेसला एक चांगल्या प्रकारचा अजेंडा आखता आला असता आणि निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला टक्कर देता आली असती. आता त्यांचा आकडा काही फार कमी असं मी म्हणणार नाही. पण आता तो सत्तेच्या जवळ जाणार कितपत आहे याविषयी आपल्याला आणखीन काही वेळानंतर चित्र नक्की होईल. नक्की चित्र स्पष्ट झाल्यावर बोलणं हे अत्यंत महत्वाचं असणारच है. सवाल ये है कि ऐसा लग रहा था कई बार जब 8 चरण में ये सब पूरा वोटिंग हो रहा था तब लग रहा था कि ममता बनर्जी और बीजेपी की जो फाइट है वो नेक टू नेक होगी. कहा जा रहा था कि हिंदू मत का ध्रुवीकरण होगा, वो क्रॉस वोटिंग होगा, लेफ्ट कहा जाएंगे, कांग्रेस वाले कहा जाएंगे, नहीं बीजेपी के साथ लड़ाई है लेकिन इस बार हम लोग ममता जी को घर में बिठाएंगे. ऐसा बहुत सारा जो प्रचावी चित्र था वो सोशल मीडिया पे आ रहा था. हकीकत जमीनी हकीकत क्या कह रही थी और आज क्या दिख रही है? देखिए पूरे अभी तक के जो परिणाम हैं, जो रुझान है, उसको देखकर साफ लगता है कि बीजेपी जो चुनाव आयोग ने जो 8 चरणों में चुनाव कराए ये बीजेपी के खिलाफ चला गया. हाँ, क्योंकि इसके बारे में आपको बात बताता हूँ क्योंकि जब पहला और दूसरा चुनाव का जो चरण था वहां पे 84, 83 ऐसी परसेंटेज थी. उसके बाद सब 73, 74 ऐसा हो गया. राजेंद्र जी बिल्कुल सही कह रहे हैं. उसमें हुआ क्या कि 8 चरणों में बीजेपी के पास उनके पास जितने भी तीर थे वो पहला चरण, दूसरा चरण, तीसरे चरण, चौथे चरण तक खत्म हो गए. अब आप ममता बनर्जी पे क्या आरोप लगाएंगे? आप थक चुके थे. वो जो 4 चरण बचे आपके पास बोलने के लिए कुछ था ही नहीं. दूसरी तरफ ममता बनर्जी के पर जितने भी आरोप लगा लें, राजनीति में आरोप प्रत्यारोप तो बहुत कॉमन चीज़ें हैं, लेकिन ममता बनर्जी एक आइडियल लेडी है. वो एक आदर्श के तहत जीती हैं. वो सीधे सीधे आम नागरिक से अपने को जोड़ती हैं. वो हवाई बातें नहीं करती हैं. आज भी देखें वो 10 साल तो लगातार मुख्यमंत्री हो गए. उसके साथ बीजेपी के साथ भी वो सरकार में मंत्री रही थी, रेल मंत्री. उससे भी पहले कांग्रेस में थी वो. लेकिन तब भी वो एक आइडियल इतनी थी वो कि मात्र एक सूती की साड़ी, रबड़ का चप्पल, साधारण सी गाड़ी, इसको लेके चलती थी. कारण क्या था कि जनता को वहाँ की जनता को लगता था कि हम इनके पास कभी भी रीच कर सकते हैं, कभी भी अपनी बात को रख सकते हैं, हमें डिस्टेंस नहीं होगा. दूसरा, जहाँ पर आप देखेंगे कि भारत की राजनीति में 2 कोर बिंदु होते हैं हर जगह पूरे इंडिया में. साउथ से लेके नॉर्थ चले जाइए, ईस्ट से लेके वेस्ट चले जाइए. वो 2 मुद्दे क्या होते हैं कोर में? वो होते हैं धर्म और कास्ट. ममता बनर्जी ऑलवेज इन दोनों चीज़ों से ऊपर उठकर चुनाव लड़ती हैं. वो सभी धर्म के लोगों के, सभी समाज के लोगों को साथ लेकर चलती हैं. इसलिए उनके साथ एक बहुत बड़ी जनता का जो
पक्ष है वो जुड़ा हुआ है। इसलिए आप देखेंगे कि अभी तक के जो भी परिणाम दिख रहे हैं कि बीजेपी ने पूरी ताकत लगा दी वहाँ। प्रधानमंत्री खुद है, अमित गृह मंत्री बहुत हैं, बीजेपी के अन्य नेता, पूरी टीम कई महीनों से वहाँ लगे हुए थे। फिर भी आज आप देखिए परिणाम अकेले ममता बनर्जी अपने दम पर, उनकी पार्टी टूटने के बाद भी आज 184 सीटों पर आगे चल रही हैं। इसका मतलब जनता का विश्वास ममता बनर्जी के प्रति बना हुआ है। धन्यवाद. आपण या विषयावर बोलणारच आहोत. मी आता जातोय. अरुण खोरे सर आपल्यासोबत आहेत. खोरे सर, ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप ही जशी लढाई या सगळ्याच्या निमित्तानं दिसली, म्हणजे एकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्याला महाराष्ट्रात काही बोललं तर त्याच्याबद्दल ज्या पद्धतीनं फौजदारी तक्रारी होतात किंवा सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं बोललं जातं, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर दीदी ओ दीदी सारखा प्रचारातला उल्लेख, हा उल्लेख जी एक फार मोठी गोष्ट होती. एकूणच या सगळ्या प्रचाराकडे तुम्ही कसं बघता खोरे सर? ते प्रचाराच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी मागाशी खरं उल्लेख केला तो, आणि मला असं वाटतं की तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे निवडणूक आयोगाने आपली सगळी यंत्रणा, घटनात्मक यंत्रणा वापरायला पाहिजे होती, ती वापरली नाही. उदाहरणार्थ आसाममध्ये 1-2 ठिकाणी असा विषय होता की तिथल्या नेत्यांच्यावरती भाजपच्या 48 तासांची बंदी घातली, आणि हे सुनील अरोरा जे मुख्य निवडणूक आयुक्त होते, काही वेळामध्येच ती 48 तासांची बंदी 24 तासांच्यावरती आणली. ममता बॅनर्जींच्या तक्रारी होत्या. काय तक्रारी होत्या? माझे फोन टॅप होत आहेत, मला कोणाच्या धमक्या दिल्या जात आहेत. केंद्रीय गृह खात्याने त्याची दखल घेतली का? निवडणूक आयोगाने दखल घेतली का? नाही घेतली. या नन्सना झाशीमध्ये उतरवलं गेलं. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा लक्ष घातलं तेव्हा त्या विषयाकडे लक्ष गेलं. हा विषय निवडणूक आयोगाने लक्षात घ्यायला पाहिजे होता. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट, आणि भाजपच्या बाजूने इतकं पक्षपाती पद्धतीने वागणं, हे मला वाटतं एका घटनात्मक संस्थेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारताच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळामध्ये घडत असेल. ते म्हणजे तुम्ही 200, 250, 240 जागांच्या निवडणुका तमिळनाडूच्या असतील किंवा अन्य ठिकाणच्या असतील, तुम्ही एका फेरीमध्ये करताय, आणि बंगालच्या निवडणुकामध्ये तुम्ही 8 फेऱ्यांच्यामध्ये करताय. याच्यामध्ये तुमचा जो काही एक वेगळ्या प्रकारचा अपपर भाव आहे, आणि तुम्हाला बंगालमध्ये काय पद्धतीने भाजपला एक मोकळं मैदान द्यायचं आहे, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही बंगालच्या निवडणुका 8 फेऱ्यांच्यामध्ये दिल्या. अरे काय कारण होतं? 294 जागा आहेत, तुम्ही 8 फेऱ्यांच्यामध्ये देण्याची आवश्यकता नव्हती, जास्तीत जास्त 2 फेऱ्या. पण तुम्ही तमिळनाडूमध्ये 240 जागांसाठी 1 फेरी दिली, आणि इकडे मात्र तुम्ही 8 फेऱ्या दिल्यात. तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने दिसलेला आहे. मला माहिती नाही आहे की हे सगळे लोक इतके उपकाराच्या ओझ्याखाली, ऑब्लिगेशन खाली काय मला समजत नाहीये. परंतु घटनात्मक पातळीवरती नक्कीच आपण खूप वेळ गणेश हाके यांच्याकडे गेलो नाहीये. नक्कीच मी गणेश हाके यांच्याकडे जातो. हाके सर, खरं तर हे सगळं निवडणूक आयोगानं केलंय. त्याच्यात भाजपला का दोष देत आहेत? तुम्हालाही प्रश्न पडला असेल, मलाही प्रश्न पडलाय. निवडणूक आयोगानं सगळं केलंय. हे 8 फेऱ्यांच्या ऐवजी निवडणूक आयोगानं जर 2 फेऱ्यात केलं असतं तर भाजपचा विजय सुकर झाला असता का, असं अंदाज आकडेवारी सांगते. पहिल्या 2 टप्प्यात 84%, नंतर एक दंगल झाली, त्याच्यानंतर अगदी मारपीट झाल्यानंतर आकडे खाली यायला लागले. त्याचा कुठं फटका बसलाय भाजपला असं वाटतंय, जे निवडणूक आयोगानं केलंय. बाकी कोणी काही म्हणत असलं तरी माझं म्हणणं आहे निवडणूक आयोगानं केलंय. ऋषीजी, तात्कालिक अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टीचा म्हणजे फायदा मिळवण्याचा भारतीय जनता पार्टी कधीच विचार करत नाही. भारतीय जनता पार्टी कायम या देशातलं दीर्घ आणि एक चांगल्या पद्धतीचं राजकारण करण्याच्या अनुषंगानं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून, राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी ही राजकारणात आहे. तुम्ही जर सगळ्याच आता म्हणजे ज्या पद्धतीनं आमचे मित्र अरुण खोरेजी बोलत होते की इलेक्शन कमिशनने अशा पद्धतीची म्हणजे फार म्हणजे त्यांच्यावरती म्हणजे आम्हाला झुकतं माप दिलं किंवा आमच्या ज्यासाठी प्रयत्न केले, असा त्यांचा एक आरोप आहे. मला जसं वाटतं की 2 गोष्टी मला अरुण खोरेंना विचारायच्या आहेत की अरुण खोरेजी, एकूण पश्चिम बंगालमधली परिस्थिती आणि ज्या पद्धतीने ममता बॅनर्जीनं डाव्यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण केलं तिथं, की जिथलं म्हणजे अल्पसंख्याकांचं लागूचालन करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आता याच्यापेक्षा काय की त्यांनी चक्क मौलवी लोकांना त्यांनी मानधन देण्याची म्हणजे घोषणा केली. ते कोर्टानं त्याला विरोध केला म्हणून ठीक झालं. मला सांगतो की शेवटी ते वक्फ बोर्डाकडून ते पैसे त्या मौलवींना देण्याची व्यवस्था करण्यात आली. सरकारनं पैसे देता येणार असं कोर्टानं बजावून सांगितलं. अहो, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मताच्यासाठी, राजकारणासाठी अशा म्हणजे धर्मामध्ये, जातीमध्ये भेद करून मला सांगा,
आमच्या हिंदूच्या मंदिरातल्या पुजाऱ्यांना का मानधन दिलं नाही? मग ते इतपुट 1,500 रुपयाचं मानधन शेवटी आता शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना देण्याचं घोषणा केली. मला सांगा की या पद्धतीचं राजकारण तिथं करण्यात आलं. तिथली दहशतवाद, तिथला भ्रष्टाचार, जी घडलेली स्कॅम, गोल्ड स्कॅम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम्स आहेत, हे सगळे स्कॅम ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्री नेतृत्वाखाली सरकारमध्ये घडले आणि तरीही त्या काहीही करू शकला नाहीये. प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, प्रचंड प्रमाणामध्ये दहशतवाद, एकाधिकारशाही. नक्कीच ती अशी लढाई होती. या लढाईकडे तुम्ही आज कसं बघताय? 5 राज्यातले निवडणूक कसे दिसत आहेत? विद्याताई, रिझल्ट तसे अपेक्षित होते अशाच आहेत. फक्त बंगालच्या बाबतीत मी एवढंच बोलेन की बंगालमध्ये जी लढाई झाली ती संपूर्ण भाजपने अस्तित्वाची केली होती लढाई आणि ममता बॅनर्जी ज्या लढत होत्या, एकट्या लढत होत्या आणि हे सगळ्या एखाद्या वाघिणीसारख्या त्या लढलेल्या आहेत. कुठेही त्यांनी हार मानलेली नाहीये. त्यांचा पाय जखमी झाला होता तरी सुद्धा व्हील चेअरवरती त्या सगळीकडे फिरत होत्या आणि त्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी ही आणि भाजपची लढाई म्हणजे तिथे त्यांनी जे 7-8 टप्प्यामध्ये या निवडणुका ज्या घेतल्या. आता तुम्ही मगाशी म्हणत होत्या ही निवडणूक आयोगाने हे केलेलं आहे, निवडणूक आयोगाने केलंय, भाजपचा काय संबंध? परंतु भाजप हा सगळ्या यंत्रणांवर तर त्यांनी वर्चस्व मिळवलेला पक्ष आहे. आपण बघितलं सत्तेचा जेवढा दुरुपयोग भाजपने केलेला आहे तेवढा कुठल्याही पक्षाने आतापर्यंत केलेला आहे आणि हायकोर्टाने सुद्धा याची फटकार, मद्रास हायकोर्टाने जी फटकार दिलेली आहे ती आपण बघितलेली आहे की निवडणूक आयोग, कारण निवडणूक आयोग ज्या प्रकारे आता काम करते त्यावेळेस TN शेषन होते तेव्हाचं निवडणूक आयोग आणि आताचं निवडणूक आयोग यांच्यामध्ये जबरदस्त फरक आहे. नक्कीच निवडणूक आयोगाचं हे बोलतोय, पण बाकीच्या निकालांबद्दलही आपण बोलूया. ही तामिळनाडूमध्ये एक फार मोठी ताकद लावलेली होती पण तिथं काँग्रेस आणि DMKनं अखेर बाजी मारताय असं चित्र दिसतंय. तामिळनाडूच्या निकालाबद्दल काय सांगाल विद्याताई? त्यामुळे या निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह लागलेला आहे आणि निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातलं खेळणं आहे. जसं आपण CBI बघितलं किंवा इतर बघितलं. त्यामुळे कुठल्याही यंत्रणा या भाजपच्या दबावाखाली आहे. अनेक सुप्रीम कोर्टांच्या जजेस बद्दल पण हे बोललेलं जात आहे की आता जे चीफ जस्टिस रिटायर्ड झाले किंवा त्याच्या आधीचे जे झाले त्यांना सुद्धा राज्यसभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज भाजपचं केंद्रामध्ये सत्ता आहे. त्याच्या वर्चस्वाखाली सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगाच्या चीफ पासून सगळे जण त्याच्या वर्चस्वाखाली, दबावाखाली असलेलं आपल्याला दिसत आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग भाजपने, या यंत्रणेचा पुरेपूर उपयोग पश्चिम बंगालमध्ये केलेला आहे. त्या निवडणुका सुरू कधी झाल्या आणि आता परवा त्या संपल्या. म्हणजे इतक्या 8 फेऱ्यांचं मतदान केलंय. त्याच्यामध्ये संबंध देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात करोना पसरलेला असताना त्या करोनाची कुठलीही फिकर न बाळगता संपूर्ण देशाला बंगालच्या निवडणुकांसाठी नरेंद्र मोदींनी आणि अमित शहांनी वेठीला धरलेलं आहे. निवडणुका 5 वर्षात येतात. असे जर करोना असेल, प्लेग असेल, असे साथीचे रोग कधीतरी 100 वर्षात येतात. पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण मिळवण्याचं किंवा लोकांना मदत करण्याचं भान सुद्धा भाजपला राहिलेलं नाहीये. आणि याचं मला असं वाटतं याचा सगळ्यात मोठा खेद हा व्यक्त केला पाहिजे की निवडणुका कोण हरणार कोण जिंकणार हे होत राहणार आहे. परंतु भाजपने निवडणूक आयोगाचा, या यंत्रणेचा, प्रशासनाचा आणि भाजपची पूर्ण ताकद बंगालकडे त्यांनी वळवलेली आहे. माणसं सुद्धा बाहेरनं आणलेले आहेत आणि हे सगळं निवडणुकी जिंकण्यासाठी भाजप काय काय करू शकते, कुठल्या थराला जाऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी बघायला. नक्कीच आम्ही बोलतो तुमच्यासोबत. पण या क्षणाची मोठी बातमी देखील आपण बघतोय. आसाममध्ये काँग्रेसला 40 जागांची वाढ मिळाली आहे तर आसाममध्ये भाजपनं बहुमताचा आकडा गाठलाय. आसाममध्ये भाजप 85 जागांवर आघाडीवर आहे. एकूणच सगळ्या निकालाचं जे चित्र पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये भाजपची गाडी 98 ते 100 वर येऊन थांबली आहे तर तृणमूल काँग्रेसने 190चा आकडा पार करताय असंच दिसतंय. तर तामिळनाडूमध्ये DMK 138 तर AIADMK 93 जागांवर आहे. पुदुच्चेरीमध्ये देखील 10 जागांचा आकडा भाजपकडे आहे तर केरळमध्ये लेफ्टनं माकपनं 91 जागांचा आकडा पार केलाय. गणेश हाके, मी तुमच्याकडे येतोय. खरं तर या सगळ्या गोष्टीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी निवडणूक लढवली गेली तेव्हा भाजपचं असणारं देशव्यापी काम गरज खरंच निर्माण झाली होती का की प्रचाराच्या निमित्तानं तिथं शक्ती प्रदर्शन करण्याची? कारण आता कसं असतं, सत्ता म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं, विजयानंतर खूप सारे प्रश्न उपस्थित होत नाही, पण पराजय झाला की खूप सारे प्रश्न ते ठळकपणे येतात. त्यातला पहिला प्रश्न जो या क्षणापासून आता पुढचे काही दिवस तुम्हाला विचारलाच जाणार आहे की खरंच भाजपला देशव्यापी काम असताना थेट प्रचारात जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची गरज आणि ते देखील देशाच्या शीर्ष नेत्यांनी करण्याची गरज होती का? निश्चितपणे भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान जरी असले तर ते मागच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा सगळ्याच राजकीय पक्षांना आपल्या आपल्या पक्षाचा संघटनेचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. पश्चिम बंगालमध्ये आमची तेवढी मोठी ताकद नव्हती आणि जिथं जिथं ताकद नाही तिथे तिथं भारतीय जनता पार्टी विकासाच्या माध्यमातून, आपल्या विचारांच्या माध्यमातून आपली ताकद वाढवणार, विस्तार करणार हे निश्चित आहे. यात गैर नाही आणि हे न्याय याच्या स्वरूपाचं आहे. पण आता ज्या या निकालावरती म्हणजे 3 वरून आम्ही आता 100चा आकडा क्रॉस करतो आहे, हे कौतुक करण्यापेक्षा त्याचं काहीतरी मला असं त्याच्यावरती दोषारोप करणे म्हणजे नाही हाके तुम्हालाही पटतंय का बघा? कारण मला तर हा मुद्दाच पटत नाहीये. 3 वरून झालं असतं हे सगळं मान्य, पण तुम्ही लोकसभेचे निकाल त्यावेळी झालेला प्रचंड शक्ती म्हणजे एकाच गोष्टीचं कौतुक किती वेळा तुम्ही टप्प्याटप्प्यानं करणार आहात? नाही आम्ही आमचं कौतुक करून घेत नाही आहोत. आम्हाला कौतुकाची आवश्यकता नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की लोकांनी आम्हाला जे काही इथं आम्हाला जो काही विश्वास आमच्यावरती टाकलेला आहे तो मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांनी किंवा इतर राजकीय पक्षांनी तो मान्य केला पाहिजे. नक्की मला त्याचं खापर एखाद्या निवडणूक आयोगाच्या सारखं, कारण निवडणूक आयोगाचे लोक मतदान करतात काय कुठल्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट मधल्या असलेल्या कुठल्या विविध ज्या संघटना मुळात अशा पद्धतीच्या रॅली झाल्या तर फार मोठ्या प्रकारची माणसं देखील जमली नसते. हा खरा त्यातला प्रश्न आहे ना. ऐकून या. नाही बिलकुल नाही. बघा, जसं भारतीय जनता पार्टीच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होती तशीच ममता बॅनर्जीच्या सुद्धा सभांना निवडणूक आयोगानं अटकाव केलेलाच नाहीये. तिथं दोन्ही पक्षांना समान अशा स्वरूपाची संधी देण्यात आलेली आहे. पण तरीही आता विरोधक त्या निवडणूक आयोगाला म्हणजे दूषणं देत आहेत आणि त्याच्यावरती आरोप, मला असं वाटतं की अत्यंत गैर अशा स्वरूपाचं विश्लेषण आहे. खरं म्हणजे तिथल्या लोकांनी या भारतीय जनता पार्टीवरती टाकलेला हा विश्वास आहे. आसाम असेल, पुदुचेरी असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये असेल, अगदी या तिथल्या त्या तुम्ही अशा पद्धतीचं म्हणजे त्याचं विश्लेषण करणं म्हणजे तिथल्या मतदारांचा अपमान करण्यासारखं आहे की ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीवरती, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीला मतदान केलं आहे आणि त्यामुळं तितक्या मोठ्या प्रमाणात तिथं जागा ह्या भारतीय जनता पार्टी जिंकते. मला असं वाटतं की राजकारणामध्ये राजकारण करत राहावं, पण अशा वेळेला मतदारासारख्या ज्याच्या जीवावरती आपण राजकारण करतो त्याचा अशा पद्धतीचा अपमान करणं हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना मला वाटतं शोभत नाही. आणि मला ठीक आहे आपण याच विषयावर बोलूया. आपल्यासोबत अरुण खोरे सर आहेत. अरुण खोरे सर, हाके सर बोलत असताना तुम्ही हात वर केला होता म्हणून तुमच्याकडे येतोय. काय नेमकी तुमची भावना आहे? खोरे सर, मत असं आहे की या भाजपच्या नेत्यांनी म्हणजे विशेषतः पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी गेल्या काही वर्षामध्ये निवडणूक यंत्रणेमध्ये इतकं विलक्षण लक्ष घातलेलं आहे. या निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी वीट यावा या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाचं कमळ नावाचं चिन्ह छातीवरती लावून मिरवलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, तुम्हाला वीटीत असेल, लोकांना यायला पाहिजे ना. अरुण खोरे साहेब, या सगळ्या तसं वीटीत असेल, कारण तुमची विचारधारा वेगळी असेल, तुम्ही आमच्या विरोधात निवडणुकीचं चिन्ह मतदारांचा विचार करणार आहात का नाही तुम्ही? नाही प्रचारावरती नाही निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी नक्कीच अगदी खोरे सर तुमचा मुद्दा कळलाय. हाके सर, मी थोड्या वेळाने तुमच्याकडे येतो. राजेशजी तुमच्याकडे येतोय. राजेशजी, मुद्दा असा है कि कई बार हम लोग ये देख लेते हैं कि इलेक्शन कमीशन एक अलग बात है और जो पूरा पॉलिटिक्स है या पूरे इलेक्शन की जो घटना है वो अलग बात है, लेकिन पिछले कुछ बरस से ऐसा हो रहा है कि सीधा टारगेट कर रहे इलेक्शन कमीशन. इलेक्शन का रवैया बदल रहा है या लोग गलत हो रहे? राजेश जी, मैं इस पे ये कह रहा हूँ कि देखिए, जो पहले के चुनाव जो हुए और जो पिछले 2 साल से चुनाव हो रहे हैं, पिछला साल जो हुआ बिहार में और अभी 5 राज्यों में, ये कोरोना काल के चरण में चुनाव हो रहे हैं. आप देखेंगे कि आप लोगों के रवैये को आप ब्लेम नहीं कर सकते, क्योंकि आप देखिए जब चुनाव होगा, चुनाव कराएंगे तो पब्लिक निकलेगी ही, आप उसे रोक नहीं सकते. आप कितना भी नियम बना ले, कानून बना ले, लेकिन आप पब्लिक को रोक नहीं सकते. ऐसी स्थितियां पैदा होती है.
अब चुनाव आयोग जो नियम बना रही है उसमें सख्ती, ये चुनाव आयोग का जो सिलसिला था पहले तो बहुत लूज़ था, लेकिन ये जो चुनाव के ढांचा बना, इस ढांचा बनाने का पूरा काम इन्होंने टीएन शेषन ने किया। टीएन शेषन के बाद हर चुनाव आयोग को लगने लगा कि हमें कुछ ना कुछ डेकोरम मेंटेन करना है। लेकिन अभी जो चुनाव आयोग की जो भी पद्धतियां हैं कि हम चुनाव 8 चरण में कराएंगे, 6 चरण में कराएंगे, ये बड़ा डाउटफुल लगता है। अब बंगाल में 8 चरण में चुनाव कराने का मतलब, और वो भी कोरोना काल में, कोई मतलब नहीं था, लेकिन उन्होंने 8 चरण में चुनाव कराने का निर्णय लिया। लेकिन अब यहाँ पे आप किसी भी तरह पब्लिक को ब्लेम नहीं कर सकते, क्योंकि देखिए पब्लिक की जो मानसिकता है, मेंटलिटी है, वो सेट है अपने वातावरण एनवायरनमेंट से पहले से। अब हमको लगता है कि यहाँ कोरोना काल है, खतरे हैं, हम मास्क लगा रहे हैं, नहीं लगा रहे हैं, डिस्टेंस मेंटेन कर रहे हैं, लेकिन आप गाँव में जाएंगे, दूर दराज के इलाकों में जाएंगे, वहाँ कोरोना का कोई भय नहीं है। वे साफ कहते हैं कि जब मैं टेलीविज़न देखता हूं तो मैं कोरोना से डरता हूं, जब टेलीविज़न बंद कर देता हूं हमारे आसपास के दूर दराज के इलाके में कहीं कोरोना नहीं है। लेकिन अब अचानक क्या हुआ कोरोना के बीच में कि हमारे यहाँ ऑक्सीजन की कमी होने लगी, ऑक्सीजन से लोगों की मृत्यु होने लगी। जब मृत्यु की संख्या बढ़ने लगी तो लगने लगा कि भाई कोरोना बहुत अधिक है। अब इसमें एक खबर ये भी बीच में आई कि भाई अचानक ऑक्सीजन की कमी क्यों हो गई, तो कहा जा रहा है कि हमने बड़े पैमाने पे इसे एक्सपोर्ट भी किया है, दूसरे कंट्री को दिया है, मदद किया है। उनकी मदद करना ज़रूरत है, जैसे आज हम भी मदद लेते हैं। लेकिन चुनाव आयोग को सोचना चाहिए कि चुनाव हम कम से कम चरण में कराएं कोरोना काल में। जहां तक आप बात कर रहे हैं कि सुरक्षा व्यवस्था की, हमारे यहाँ देश में अभी पूरे देश में चुनाव नहीं है, सिर्फ 5 राज्यों में था, उसमें भी सबसे सेंसिटिव बंगाल था। तो बंगाल में आप पूरी संख्या में फोर्स भरकर 3-4 चरणों में चुनाव करा सकते थे, लेकिन आपने नहीं कराया। ह्याच विषयावर बोलूया। मी जातोय विद्याताई 2 महत्त्वाचे निकाल आहेत, त्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष केलं नाही, पण त्या विषयाबाबत मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। पंढरपूरमध्ये भाजप आघाडीवर जाते आणि अर्थात बेळगावमध्येही भाजप आघाडीवर जाते, तुमची प्रतिक्रिया? नाही, त्याच्यामध्ये मला काहीच आश्चर्य वाटत नाही। संपूर्ण देशामध्ये आता बंगालमध्ये भाजपचं अस्तित्व पण फारसं नव्हतं, तरी पण भाजप एवढी उसळून आलेली आहे। आज बेळगावमध्ये तुम्ही बघितलं तर तिकडे काय चाललंय आपण सगळेजण बघतोय। आणि इथे पंढरपूरला खूपच अनपेक्षित असं नाहीये, पण तरी पण मला असं वाटतं की जे अवताडे जे आहेत ते एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे, 4.5-5 हजार कोटीचे कामं त्यांच्याकडे आहेत। आणि त्यांनी कशा प्रकारे, ते काय भाजपचे कार्यकर्ते नव्हते का नेते नव्हते, परंतु भाजपने आता ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीकडे सुद्धा तिकीट मागायचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्यांना राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळालं नाही तेव्हा ते भाजपकडनं लढलेले आपल्याला बघायला मिळालेले। कधी शिवसेनेकडे जा, कधी अपक्ष म्हणून लढ। ते एक पैसेवाले कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनी जो पैसा वाटलेला आहे तो आता मतांमधनं आपल्याला बोलतोय। सकाळी जेव्हा आपण बघितलं तेव्हा भागीरथ भालके हे पुढे होते आणि नंतरच्या याच्यामध्ये हा फरक कमी कमी होत जाताना आपल्याला दिसतोय। आणि मला असं वाटतं आता निवडणुकांचं सगळ्यात मोठं जर काय असेल तर घरोघरी मतांसाठी जे पैसे वाटले जातात हे मी स्वतः अनुभवलेले आहे। मी स्वतः विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत। कशा अगदी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। मी गणेश हाके यांच्याकडे जाते। गणेश हाके, या सगळ्याच्या निमित्तानं पंढरपूर आणि बेळगावमध्ये भाजपचा विजय ही आनंदाची गोष्ट आहे। विशेषतः पंढरपूरबाबत विचारेन मी, कारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण निवडणूक आपल्या हातात घेतली होती ती व्यूहनीती पाहता जर या ठिकाणी भाजप जिंकते तर ते फडणवीस यांचं एक फार मोठं यश असेल। आपली प्रतिक्रिया? निश्चितपणे ते फडणवीसांचं यश आहे, भारतीय जनता पार्टीचं यश आहे। भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक युनिटनं सुद्धा, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तिथं फार मोठे परिश्रम घेतले। आणि 2 गोष्टी आहेत की ज्या विद्याताई जे म्हणाल्या ना की ते त्यांच्याकडे पण तिकीट मागितलं होतं, पूर्वी अपक्ष म्हणून ते निवडून आले, पण ते निवडून आले नाही। आणि यावेळेला जे निवडून आलेले आहे ते येत आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती, कमळाच्या चिन्हावरती ते निवडणूक लढत आहेत, म्हणून ते विजय होतील। याचं कारण असं आहे कारण लोकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती आहे। आणि मला असं वाटतं पंढरपूरचा हा जो विजय आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा, विश्वासाचा, त्याच्या विकासाच्या कार्याचा हा तो विजय आहे।
तिथं कुठल्याही पद्धतीचं नव्हे. तर आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये सत्ता महाआघाडी सरकारची आहे, यांचे सगळे उपमुख्यमंत्री वगैरे अजित पवार वगैरे तिथं फिरले नाही, गावागावात फिरले आपलं पदारपासून सगळ्यांकडे की आम्हाला विनंती करा. वाटेल त्या गोष्टी यांनी केल्या. तिथं यांनी पैसे नाही वाटले, त्यांनी पैसे वाटले. ज्या विद्याताई आता जो उल्लेख करतात की त्यांच्याकडे फार खूप पैसे आहेत म्हणून, मोठ्या प्रमाणात पैशाचा धुमाकूळ तर तुम्ही घालता प्रत्येक ठिकाणी, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही पैसे वाटता. माझं म्हणणं असं आहे की मला सांगा की तुम्ही पैसे वाटले, तुम्हाला लोकांनी नाही स्वीकारलं, ते नाही तर त्यांना वाटलं की काल ज्या पद्धतीनं तिथं अवताडेंचं काम आहे, ठीक आहे, भले ते आमच्या पक्षात आता आलेले असले तरी लोकांनी भारतीय जनता पार्टीला, कमळाला स्वीकारलं. अवताडेसारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला त्यांनी स्वीकारलं. डेव्हलपमेंट्स तिथे केली आहेत, कारखाने आहेत, त्यांची विकासात्मक कामं तिथे करतात. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी पुष्कळ कामं केलेली आहेत त्यांनी, आणि लोकांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. नक्कीच. असं वाटतं की अशा वेळेला काहीतरी नक्कीच एकूणच या सगळ्याच्या निमित्तानं पंढरपूरचा निकाल हा देखील अत्यंत चिंतनीय ठरणार आहे सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी. पण यातल्या येतो मी आधी तुमच्याकडे, पण यातल्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत या आतापर्यंतच्या निकालात. ते म्हणजे हेमंत बिस्वकर्मा हे आघाडीवर आहे आणि कमल हसन पिछाडीवर आहे. खरं तर या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवार टू उमेदवार चर्चा होत नाहीये, पण ही जी नावं महत्त्वाची आहेत म्हणजे अगदी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांची झालेली पिछाड हा देखील चिंतेत